गंगापूर गाव परिसरामध्ये हनुमाननगर मोतीवाला कॉलेज येथे पायी जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगानं चारचाकीने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 9 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। नाशिक शहरांमध्ये रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगानं वाहन चालवून अपघातात बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागलाय। पुण्यामध्ये झालेल्या अपघातानंतर नाशिक शहरात असेच 3 अपघात झाल्यामुळे शहर आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जातोय। नाशिक भागात वाहनांची वर्दळ वाढलेली असली तरीही वाहनांचा वेग सुद्धा वाढलेला निदर्शनास आलाय। असाच प्रकार गंगापूर गावातील हनुमाननगर मोतीवाला कॉलेज येथे भाजीपाला खरेदी करून एक महिला रस्त्याने पायी जात असताना चारचाकी चालकानं पाठीमागून येऊन जोरदार तिला धडक दिली। या अपघाताचा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। ज्या पद्धतीने चारचाकी चालकानं पायी जाणाऱ्या अर्चना किशोर शिंदे वय वर्ष 31 राहणार मोतीवाला कॉलेज यांना भरधाव वेगानं पाठीमागून धडक देऊन तिथून फरार झाला। वाहन चालकानं कुठलीही वैद्यकीय सेवा किंवा पोलीस ठाण्याला माहिती न देता तेथून पळ काढलाय। या प्रकाराचा निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलाय। नाशिक शहरामध्ये या अपघाताचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।